मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता कधी पडणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचं अपडेट दिले। 6वा हप्ता कधी पडणार, तो किती रुपयाचा पडणार आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या योजनेमध्ये काय बदल होणार? वर्षाला 18,000 रुपये भेटत होते, निवडणूक झाल्यानंतर किती हजार रुपये भेटतील? नमस्कार मित्रांनो, मी नितीन केंद्रे नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। माहिती कामाची आहे, आपल्या नातेवाईकाला शेअर करा। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात पहिल्यांदा लाडक्या बहिणीला प्रति महिना किती रुपये भेटणार? तर लाडक्या बहिणीला याआधी 1,500 रुपये आणि प्रतिवर्ष 18,000 रुपये भेटत होते आणि निवडणूक झाल्यानंतर म्हणजे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणीला किती रुपये भेटणार? तर प्रति महिना 2100 रुपये आणि वर्षाला 25,000 रुपये हे लाडक्या बहिणीला मिळणार आहेत। आता जाणून घेऊया, महायुती सरकार जर निवडून आलं तर त्यांच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला किती रुपये भेटतील? तर तुम्हाला 5 वर्षामध्ये लाडक्या बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1,26,000 रुपये त्यांच्या कार्यकाळामध्येच म्हणजेच 5 वर्षामध्ये महायुती सरकार तुम्हाला 1,26,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करेल। जर तुमच्या घरामध्ये 2 लाडकी बहिणी असतील तर तुम्हाला 5 वर्षामध्ये 2,52,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत लाडक्या बहिणी अंतर्गत। आता जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखती दरम्यान एक महत्त्वाचं अपडेट दिले, ते जाणून घेऊया। महिलांनो, हे अपडेट खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबरमध्येच भेटणार आहे आणि तो कोणत्या दिवशी भेटणार आहे आणि तो कधी भेटणार आहे या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तर पहा। अभी आपको मैं कहता हूँ, नवंबर 20 को चुनाव है, 23 को रिजल्ट है, उसके बाद इसी नवंबर में हम डिसेंबर के पैसे देंगे। महिलांनो, आता व्हिडिओ पाहिल्याप्रमाणे लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, परंतु त्याआधी एक महत्त्वाचं अपडेट आहे, ते लक्षात घ्या। लाडकी बहीण योजना जर तुम्हाला चालू ठेवायची असेल, ते बंद पाडायची नसेल, तर तुम्हाला एकच पर्याय आहे, तो म्हणजे महायुती सरकारलाच निवडून द्यावं लागेल, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। जर का तुम्ही लाडक्या बहीण योजनेला जर सपोर्ट नाही केला तर तुमचं महायुती सरकार पडेल, किंवा महायुती सरकारला जर तुम्ही सपोर्ट केला नाही तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होईल आणि तुम्हाला बँक खात्यामध्ये तुमचे कुठलीही योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीत। त्यामुळे तुमचा निर्णय आहे, महायुती सरकारला निवडून द्यायचं आहे की महाविकास आघाडी सरकारला निवडून द्यायचं आहे। जर तुम्ही महाविकास आघाडी सरकारला जर निवडून दिलं तर तुम्हाला 3,000 रुपये म्हणजेच महालक्ष्मी योजनेचा लाभ घेता येईल, परंतु ती योजना अजून अंमलात आली नाही, ती येणार आहे। पण लाडकी बहीण योजना ही अंमलात आहे आणि तुम्हाला आश्वासन दिलंय की डिसेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबरमध्येच पडेल। त्यामुळे विचार करा पक्का आणि महायुतीलाच मारा शिक्का म्हणल्यासारखं। लाडकी बहीण योजना तुम्हाला जर चालू ठेवायची असेल तर तुम्हाला महायुती सरकारलाच निवडून द्यावं लागेल, लक्षात घ्या। हे महत्त्वाचं अपडेट आहे। मुख्यमंत्री साहेबांनी मुलाखतीमध्ये सांगितलं आहे की लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे पडतील। विधानसभेची निवडणूक झाल्याबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत, त्यामुळे लक्षात घ्या, महायुती सरकारच तुम्हाला एक पर्याय आहे। तर तुम्ही लाडकी बहीण योजनेला सपोर्ट करा किंवा महाविकास आघाडी सरकारला सपोर्ट करा, पण लाडकी बहीण योजना बंद होईल आणि महालक्ष्मी योजना चालू होईल। मग तुमच्यावर निर्भर आहे, जनतेचा कौल आहे की तुम्हाला महालक्ष्मी योजना पाहिजे की लाडकी बहीण योजना पाहिजे। विचार करा पक्का आणि मतदान करा। चला तर मग लाडक्या बहीण योजनेसंदर्भात तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, भगिनींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। माहिती खूप महत्त्वाची आहे, आपल्या नातेवाईकाला शेअर करा आणि चला तर मग नंतर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।